तर एक महत्त्वाची बातमी उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटलांची वर्णी लागलेली आहे। खोतकर आणि पाटील उद्या शपथ घेणार आहेत। उद्या थेट शपथविधीला हजर राहणार आहे। शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद नाही जसं स्पष्ट झालेलं आहे, तरी शिवसेना उद्या शपथविधीला हजर राहणार आहे। अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटलांची वर्णी लागलेली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, अखेर शिवसेनेने आपला कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह सोडलाय, काय अधिक माहिती आहे? हिमालय, या गोष्टीबाबत अजून स्पष्टता नसली तरी 2 राज्यमंत्री पदावर शिवसेना नावं निश्चित केली आहेत आणि ही नावं आता हे दोन्ही संभाव्य मंत्री उद्या जो विधिमंडळामध्ये जो शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा त्यामध्ये सहभागी होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कॅबिनेट मंत्रिपद जास्त शिवसेनेने मागितलं होतं, तर त्याबद्दल अजून निर्णय झाला नसल्याचं समजतंय। तो जर का निर्णय झाला तर भाजपने एक पाऊल मागे घेतलं असं म्हणावं लागेल आणि ते नक्की कुठलं कॅबिनेट मंत्रिपद शिवसेना देणार याच्याबाबत सध्या उत्सुकता आहे। असं असलं तरी जी शक्यता होते की शिवसेना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी होणार का, तर त्याचं उत्तर होय, सहभागी होणार। 2 राज्यमंत्रीपद शिवसेना स्वीकारत आहे। तर थोडक्यात जो संभ्रम निर्माण झाला होता, जी शक्यता वाटत होती की शिवसेनेच्या सहभागाबद्दलची, ती आता पूर्णपणे मिटली आहे। 2 राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाली आहेत। उद्या शपथविधी होणार आहे। फक्त कॅबिनेट बद्दलचा निर्णय कदाचित आता जी वर्षावर वरिष्ठ नेत्यांची मंत्र्यांची जी बैठक सुरू आहे त्याबाबत होऊ शकतो किंवा त्याबद्दलची माहिती अजूनही बाहेर प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू शकली नाहीये। त्याच्यामुळे या कॅबिनेट बद्दल निर्णय अजून समजला नाही। असं असलं तरी शिवसेना सहभागी होणार आहे आणि तो वाद काही दिवस आपल्याला वाटत होता की शिवसेनेच्या सहभागाबद्दल तो आता पूर्णपणे मिटला आहे, संपुष्टात आलेला आहे। थोडक्यात अमित, शिवसेनेनं माघार घेतली आहे? शिवसेनेनं माघार घेतली म्हणण्यापेक्षा शिवसेनेनं सहमती दर्शवली असं म्हणणं बरोबर होईल। जो मुद्दा एक कॅबिनेट मंत्रिपद मागण्याचा होता त्याबद्दल मात्र अजूनही शिवसेना असून दे भाजप असून दे या दोघां पक्षातील सूत्रांनी कुठल्याही प्रकारचा दुजोरा किंवा नकार दिलेला नाहीये। त्याच्यामुळे या जादा कॅबिनेट मंत्रिपद मागणाऱ्या शिवसेनेच्या मागणीबद्दल नक्की काय निर्णय झालाय तो अजूनही गुलदस्त्यात आहे। असं असलं तरी शिवसेना सहभागी होणार हे नक्की आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्याच्यामुळे जो वाद किंवा जी शक्यता वाटत होती शिवसेनेच्या सहभागाबद्दलची ती आता पूर्णपणे दूर झालेली आहे। आणि ज्या 2 राज्यमंत्री पदांवर वर्णी लागलेली आहे ज्या दोघांचे, ते अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील आहेत असंही समजतंय, याबद्दल काय अधिक माहिती आहे? हिमालय, आता मंत्र्यांची नावं निश्चित झालेली आहेत। भाजपतर्फे सहकारी घटक पक्षांची नावं निश्चित झालेली आहेत, शिवसेनेतर्फे नावं निश्चित झालेली आहेत। आता पोर्टफोलिओ किंवा कोणाला कुठली खाती द्यायची या संदर्भातली बैठक रात्री उशिरा होणार आहे। आता संभाव्य ते भाजपचे मंत्री आहेत आणि घटक पक्षाचे जे संभाव्य नेते आहेत, आमदार आहेत, त्यांना वर्षावर बोलवलेलं आहे। त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची, मग मुख्यमंत्री असतील, संघटन मंत्री असतील आणि भाजपचे वरिष्ठ मंत्री असतील, मग चंद्रकांत दादा पाटील स्वतः मुख्यमंत्री अर्थातच आणि मुनगंटीवार किंवा विनोद तावडे असतील, यांची बैठक होईल आणि पोर्टफोलिओ बदलण्यासंदर्भात किंवा खाती बदलण्यासंदर्भात त्यामध्ये एक निर्णय होईल किंवा मुख्यमंत्र्यांच्या मनात काय असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी संघटन मंत्र्यांशी चर्चा करून आधीच ठरवलं असेल ही गोष्ट इतर वरिष्ठ मंत्र्यांना सांगण्यात येईल की कोणाच्या वाट्याला कुठली खाती आलीत, कोणाची खाती काढून घेण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे आज रात्रीपर्यंत मंत्रिमंडळ बदला बरोबरच कोणाला कुठली खाती मिळणार ह्याचं चित्र सुद्धा आज रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होणार आहे। अमित, गुलाबराव पाटील यांच्या नावाबद्दल जर बोलायचं झालं तर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार विरोध केला होता, त्याचं हे बक्षीस त्यांना मिळालंय असं म्हणावं लागेल? निश्चितच असं जी एक उजवी बाजू समजली जाते एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीची तीच म्हणावी लागेल, कारण खडसेंवरचा शिवसेनेचा राग हा सर्वांना माहितीच आहे। युती तोडणं असून दे किंवा वेळोवेळी शिवसेनेवर केलेली टीका असून दे, त्यामुळे जळगावमध्ये खडसेंबद्दल विरोधी वातावरण किंवा समोर उभं ठाकणं हे गुलाबराव पाटलांना जमलं होतं आणि त्यामुळे त्या भागामध्ये असून दे किंवा त्या परिसरात असून दे शिवसेनेनं बऱ्यापैकी आपला जम बसवला होता। त्याचंच हे फळ मिळालंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक शिवसैनिक म्हणून त्यांची कामगिरी सुद्धा गेले अनेक वर्ष
सगळेजण बघत आहेत त्याचीच त्यांना पोचपावती मिळाले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. की अमित, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत. दिनेश, काय नेमकं घडलेलं आहे मातोश्रीकडून कॅबिनेट मंत्रिपदाचा हट्ट सोडण्यात आलेला आहे? हो, नक्कीच. कारण त्या शिवसेनेच्या आमदारांचाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव होता. कारण ही संधी होती, दोन राज्य मंत्रिपद शिवसेनेच्या हक्काची होती, तसा करार होता. एक कॅबिनेटसाठी शिवसेनेचा जरूर दबाव होता. मात्र ग्रामीण भागातले जे आमदार आहेत ते अतिशय राजकीय दृष्ट्याही महत्वाकांक्षी आहेत. जर आपण शिवसेनेच्या मंत्रिमंडळातली एकूण स्थानं बघितली तर मुंबईतल्या मंत्र्यांना सर्वाधिक स्थान आहे. उद्धव ठाकरे यांची अत्यंत कसोटी होती किंवा राजकीय परिपक्वता त्यांची कसोटीला लागली होती. केंद्रातला विस्तार बघितला तर त्यात उद्धव ठाकरे यांना कदाचित तो ताण हलका झाला, कारण स्वाभिमानाचा बाणा मुद्दा उपस्थित करून ते या मंत्रिमंडळात जाणं त्यांनी टाळलं आणि जो एकूण पेच निर्माण झाला होता त्यातून ते सही सलामत बाहेर पडले. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना भूमिका घेणं महत्वाचं होतं. आधी असं म्हटलं जात होतं की कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्य मंत्रिपद आणि खात्यांमध्ये फेरबदल असं करून कदाचित शिवसेना सहभाग टाळेल की काय. पण आमदारांच्या महत्वाकांक्षा असतात. ग्रामीण भागातल्या आमदारांची कामं अत्यंत महत्वाची असतात आणि भाजपबरोबर स्पर्धा आहे. ग्रामीण भागात भाजपनेही त्यांचे चेहरे दिलेले आहेत. तर ताकदीच्या दृष्टीने अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निर्णय घ्यावा लागलेला आहे. भले खूप स्पर्धक होते याच्यामध्ये, तरी जे सिनियर लीडर्स आहेत किंवा ज्येष्ठ आमदार आहेत त्यांचीच या मंत्रिपदावर वर्णी लागलेली दिसते आहे. आता नेमकं उद्धव ठाकरे या सर्व मंत्रिमंडळाच्या विस्तारातील सहभागाबाबत नेमकी काय प्रतिक्रिया जाहीर करतात, स्वाभिमानी बाण्याचं काय झालं, त्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे महत्वाचं आहे. पण सध्या तरी शिवसेना बॅकफूटवर येऊन जे सध्या पदरात पडतं आहे ते घेताना दिसते आहे. नक्की. थोडक्यात ही शिवसेनेची तडजोड म्हणायची की माघार म्हणायची? तडजोड मिश्रित माघार आहे. कारण शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षामध्येही समतोल साधायचा आहे. राजकीय परिपक्वता दाखवत त्यांना निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेचे 10 मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झाले त्यावेळेसही अशीच परिस्थिती होती की शिवसेना या सत्तेत सहभागी होईल की नाही. कारण त्यावेळेस युती तुटली होती. भाजपचे 123 आमदार निवडून आले होते, त्याच्या निम्मे आमदार शिवसेनेचे होते. 2-1 असा एक फॉर्म्युला समोर आला होता. शिवसेनेच्या वाट्याला काही अत्यंत महत्वाची अशी काठी आली नव्हती. पण शिवसेनेने त्यावेळी तडजोड केली होती. कारण एनसीपी हा एक प्रमुख राजकीय विरोधी पक्ष सत्तेच्या किंवा संधीच्या शोधात आहे. आणि थोडक्यात आता शिवसेनेनं आपला कॅबिनेट मंत्रिपदाचा हट्ट सोडलेला आहे आणि आता शिवसेनेचे 2 मंत्री उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात राज्य मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते आहेत अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील. धन्यवाद दिनेश आणि अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.